नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत पारंपरिक अशी गरम मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. पदार्थाची रंगत वाढवणारा हा मसाला प्रत्येक किचनमध्ये असायलाच हवा. अनेक गृहिणी हा मसाला मार्केटमधून विकत आणतात. पण ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही मार्केटमधून गरम मसाला विकत न आणता घरीच करून बघाल. अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी मसाल्याचं साहित्य बघून घेऊया. 20 ग्रॅम एवढी विलायची घ्यायची आहे. 20 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम शाही जिरं, 20 ग्रॅम मिरे, 1 जायफळ, 10 ग्रॅम जावित्री घ्यायची आहे, 20 ग्रॅम सुंठ, 25 ग्रॅम मोठी विलायची, 20 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 1 टेबलस्पून एवढं मीठ घ्यायचं आहे. आता सगळे मसाले आपल्याला एक एक करून भाजायचे आहेत. अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहे. खूप जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला परतायचं आहे. आता लवंग भाजून झालेली आहे. विलायची भाजून घेऊया. अशा प्रकारे मसाले भाजून घेतले म्हणजे मसाल्याचा सुगंध वाढतो आणि मसाल्याची शेल्फ लाईफही वाढते. विलायची आता भाजून झाली आहे. काढून घेऊया. आता मिरे भाजून घेऊया. मसाले भाजत असताना कुठलाही मसाला करपणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर मसाल्याची चव बिघडू शकते. मिरेसुद्धा आता परतून झाले आहेत. काढून घेऊया. आता शाही जिरं भाजून घेऊया. शाही जिरं थोडं नाजूक असतं, त्यामुळे याला खूप जास्त परतायची गरज पडत नाही. अगदी मिनिटभर परतलं तरी पुरेसं असतं. हे आता काढून घेऊया. शाही जिरं भाजून झाल्यावर आता जावित्री भाजून घेऊया. जावित्रीसुद्धा थोडी नाजूकच असते, त्यामुळे हिलासुद्धा खूप जास्त परतायची गरज पडत नाही. 1 ते 1.5 मिनिटात व्यवस्थित भाजून होते. आता ही भाजून झाली आहे. आता सुकी लाल मिरची परतायची. मिरचीसुद्धा अगदी मिनिटभरच परतायची आहे. दालचिनी भाजून घेऊया. दालचिनीला मात्र थोडं जास्त भाजावं लागतं. सुगंध येईपर्यंत आपल्याला ही परतायची आहे. दालचिनीचा हलका सुगंध आला म्हणजे ती काढून घ्यायची. मोठी विलायची भाजून घेऊया. मोठ्या विलायचीला सुद्धा थोडं जास्त भाजावं लागतं. हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला ही भाजायची आहे. आता सुंठ भाजून घ्यायची. सुंठेसोबत मी जायफळसुद्धा भाजत आहे. हे सुंठ आणि जायफळ आपल्याला कमीत कमी 2 मिनटं तरी भाजायचं आहे. मसाले आता व्यवस्थित भाजून झाले आहेत. या मसाल्यांना आता थंड करून घ्यायचं. रूम टेम्परेचरवर आले की मग आपण याला मिक्सरला फिरवणार आहोत. मसाले थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचे. या मसाल्याची आपल्याला अगदी फाईन पावडर करायची आहे. मसाला वाटून झाला आहे. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे याची अगदी फाईन पावडर आपल्याला मिळेल. हा जो उरलेला मसाला आहे याला तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. गरम मसाला आता रेडी आहे. यात आता 1 टेबलस्पून एवढं मीठ घालायचं.
मिठामुळे मसाला दीर्घकाळ टिकतो. मीठ घातल्यावर याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. घरगुती गरम मसाला आता पदार्थाची चव वाढवण्यासाठी तयार आहे. मसाले भात असो, रस्सेदार भाज्या असो किंवा कुठलाही मसालेदार पदार्थ असो, गरम मसाल्याशिवाय काही पूर्ण होणार नाही. या मसाल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. बाहेरच हा अगदी सहज टिकतो, अगदी महिनोन-महिने टिकतो. तेव्हा असा घरगुती गरम मसाला तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.